झालेल्या अतिवृष्टी व पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली। मात्र या विशेष मदतीमधून अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी 8 तालुक्यांना मदतीपासून वगळण्यात आल्याने शेतकरीमध्ये संताप आहे। त्यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ आणि दिवसाचे आमदार राजेश वानखडे यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिले। या 8 तालुक्यावर अन्याय नको, या तालुक्यात सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। एकही शेतकरी मदतीपासून सुटणार नाही। लवकरच वगळलेल्या तालुक्याचा समावेश शासन पद्धतीस पात्र होईल, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसळ आणि आमदार राजेश वानखडे यांनी दिली। विदर्भ सिटी न्यूज अमरावती। तालुका पण वगळण्यात आला मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी तुमच्या दिवसा नाही की जिल्ह्यातील 8 तालुके हे वगळण्यात आलेले आहे। त्यापैकी माझ्या मतदारसंघातील भातकुली आणि तिवसा हे 2 तालुके आहे। आणि आता आम्ही महसूल कमिशनरांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अहवाल थोडा लेट गेलेला आहे, कारण ॲग्रिकल्चरचा अहवाल पहिले गेला, महसूलला सगळं एकरासाठी सांगितलं आणि महसूलचा अहवालसुद्धा काल रात्री गेलेला आहे। हा GR काल रात्री निघाला, त्या GRवर काम करत। अमरावती जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुके वगळण्यात आले, काय मागणी कराल तुम्ही सरकारकडे? आता जिल्ह्यामध्ये 8 तालुके वगळण्यात आले होते, त्यामध्ये माझ्या मतदारसंघातले 2 आहे आणि जिल्ह्यातील इतर 6 आहेत बाकी मतदारसंघातले। आम्ही त्या संदर्भात आज निवेदन द्यायला कमिशनर ऑफिसला आलो आहे। मुख्यमंत्री महोदयांनाही मेसेज करून आणि फोनवर आमचं चर्चा झाली आहे। सगळेच आमदार आम्ही सगळे सोबतच आहोत। बाकी काही कार्यक्रमानिमित्त येऊ शकले नाही, परंतु ते सगळे आम्ही सोबत आहोत आणि निश्चितपणे यामध्ये दिलासा मिळेल हा विश्वास आहे। कारण काय झालं की थोडे अहवाल मागं पुढं झाल्यामुळं आणि जुलै ऑगस्टपर्यंतचेच पंचनामे गृहीत धरल्यामुळे थोडी ती अडचण झाली असं लक्षात येऊन राहिलं आहे। नेमकं टेक्निकल अडचण माहीत नाही, परंतु शासन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि एवढी मोठी मदत आजपर्यंतची कधी झाली नव्हती, तेवढी ऐतिहासिक मदत महाराष्ट्र शासनानं संपूर्ण शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच। परंतु काही टेक्निकल अडचणी अहवाल मागं पुढं होणं या कारणांमुळे थोडं हे झालं आहे। आम्ही आता कमिशनर मॅडमला भेटलो आणि त्यांनीसुद्धा त्यांचा अहवाल शासनाला पाठवला आहे मागणीचा। आता निश्चितपणे मला असं वाटते की नवीन GR सुधारित निघेल आणि या सर्व शेतकऱ्यांना व सर्व तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना 100% न्याय मिळेल। अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळे तर वगळलं गेलं, चुकीचे नाही म्हणता येणार, काही अहवाल उशिरा पोहोचले त्याच्यामुळे बहुतेक हे झाला मागे पुढे। पण आज हे सगळे संतप्त शेतकरी आज धामणगाव तहसील कार्यालयावर पोहोचले आहेत आणि